आता बघूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। भोंदू करातला 6व्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। करातला न्यायालयीन कोठडीत धोका आहे सरकारी पक्षाचा युक्तिवाद। आरोपीचा ताबा आजच तपास यंत्रणेला द्यावा अशीही कोर्टाकडे मागणी। तपास यंत्रणा आजच पुढील तपासासाठी करातचा ताबा घेण्याची शक्यता। भोंदू करातकडे हातचलाकीनं सीए ललित पोफळेंची फसवणूक। हवेतून कजगुत्तली काढत टाकलं अंधश्रद्धेचं जाळं। आई वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत कोट्यावधी रुपये उकळल्याची माहिती। सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल। भोंदू अशोक कराच्या जीवाला जेलमध्ये धोका असल्याचा सरकारी वकिलांचा युक्तिवाद। कराचा ताबा मिळवण्यासाठी तपास यंत्रणा आग्रही। करातला 6व्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। ऑफिस बॉय नंतर आचार्याकडूनही कराच्या कारनाम्यांचा भांडाफोड। कराच्या फार्म हाऊस मधील संशयास्पद व्हिडिओ एसआयटीच्या हाती लागलेला आहे। महिलांसोबतच्या कृत्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याची माहिती। भोंदू अशोक करातला साथ देणारे महसूल विभागाचे लोक बडतर्फ होतील। महसूल मंत्री बावनकुळे यांची प्रतिक्रिया। जमीन खरेदी करण्यात, जमीन लाटण्यात आणि आर्थिक व्यवहारात ज्यांचा पूर्णतः सहभाग दिसतोय त्याबाबत एसआयटी रिपोर्ट पाठवणार असंही केलं स्पष्ट। टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानच्या आरोपीशी संपर्क कायम। दानिशा मोबाईलमधून संशयास्पद फोटो एसआयटीच्या हाती। डिजिटल पुराव्यांचा एसआयटीकडून तपास। निदा खानच्या जामिनावर उद्या सुनावणी। करमाळ्यामध्ये भोंदूबाबा मनोहर भोसलेनं 27 एकरात आलिशान आश्रम उभारल्याचं समोर। भोंदूवर बारामती, करमाळा, कुर्डवाडी पोलिसात विविध गुन्हे दाखल। लोणंद दौंड पोलिसातही अनेक तक्रारी दाखल। सोलापूरच्या महापालिका रुग्णालयामध्ये आणखीन 4 बालमाता असल्याचं समोर। पालिकेकडून 130 प्रसूतिगृहातील प्रत्येक महिलेची फेर तपासणी सुरू। बालमाता प्रकरणामध्ये डॉक्टर रडार। जळगावच्या 40 गावामध्ये पुरोगामी संघटनांचा यलगार। आमदार संजय गायकवाड आणि धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त। दोघांविरोधात जोरदार घोषणाबाजी।